नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं MPSC PIQ बेस 1 मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नाही का मेंटरशिप बॅच बद्दल थोडक्यात सांगणार आहे। बरेच जे काही न्यू स्टुडंट आहेत त्यांना नक्कीच नाही का फर्स्ट टाइम जॉईन झाले असेल किंवा फर्स्ट टाइम व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच नाही का त्यांना आपल्याबद्दल जे आपण 8 महिन्यापूर्वी जे व्हिडिओ टाकले होते त्याबद्दल त्यांना काही कल्पना नाही आहे। परंतु या व्हिडिओमुळे त्यांच्यापाशी जर हा व्हिडिओ पोहोचला तर त्यांनी नक्कीच नाही का हा व्हिडिओ पाहून बाकीचे व्हिडिओ सुद्धा डेमो पहा, कारण की प्रत्येक व्हिडिओमधून नाही का 1 मार्क फिक्स सिरीज हे जी मी बोलतो ते नक्कीच आहे त्या व्हिडिओमधून। आणि नक्कीच तुम्हाला काय माहित आहे का, तुमचा अप्रोच चेंज होणं फार महत्त्वाचं आहे, कारण की स्टडी तुमची व्यवस्थित आहे किंवा तुम्ही स्टडी तर खूप करता परंतु मार्क वाढत नाही। हेच या आजच्या बॅचमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की नेमकं या बॅचमध्ये काय आहे। आणि 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 नक्कीच ज्या व्यक्तीने मेंटरशिप बॅच लावलेली आहे त्यांचा नक्कीच थँक्यू म्हणतो, कारण की सुरुवातीला मी 40 ते 50च म्हटलं होतं की विद्यार्थी जॉईन झाले तर आपण स्टार्ट करू, परंतु तुम्ही भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद। कारण की 200 मुलं आपल्या बॅचला जॉईन झालेली आहे आणि मी फर्स्ट टाइम बॅच आहे माझीवाली। आणि नक्कीच माझा एक उद्देश असेल, हे बॅच जरी मेंटरशिप असेल तर आपण रिझल्ट बेस्ड बॅच म्हणू शकतो याला, कारण की जे असते आपल्याला डे 4 झालेला आहे आजचा, तर त्यामध्ये तुम्हाला एक कळलं असेल जे आता जॉईन झालेले आहे तर त्यांना प्रत्येक जे मी टॉपिक देत आहे की त्यामधून नाही का तुमचा 1 मार्क नक्कीच फिक्स होत आहे। आणि तुम्हाला तुमच्या स्टडीमध्ये नाही का प्रोग्रेस वाटत आहे का नाही हे स्वतःला विचारायचं की बा आपण जशी स्टडी करत होतो पूर्वी त्यामध्ये काही चेंज झालं का, की असं काही फिलिंग येत आहे की 1 मार्क फिक्स आहे। तर तुम्ही जर असं जर होत असेल डेली तुमचं 1 मार्क फिक्स तर नक्कीच तुमच्यामध्ये नाही का इम्प्रूव्हमेंट आहे। आणि ही इम्प्रूव्हमेंट जवळपास 2 महिन्यांपर्यंत ज्यावेळेस आपण जाणार आहोत त्यावेळेस तुमचा मॅक्झिमम क्वेश्चन जे राहणार आहे ना सॉल्व्ह होणार आहे, जे PIQ म्हणतो ना आपण आणि अनालिसिस। PIQ आणि PIQ अनालिसिस ह्या ज्या 2 गोष्टी आहे ना हे तुमच्या नाही का चांगल्या असल्या पाहिजे। खरं सांगणं म्हणजे तुम्ही याच्यातच चुकता। आणि ते लॉजिक अप्रोच तर आपण नंतर सांगू की लॉजिक अप्रोच येऊन पाहिजे, 3 गोष्टीवर तुमची पकड पाहिजे, परंतु सध्या आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर आपल्याला PIQ जर प्रश्न येत असेल ते जर चुकत असेल तर तुमचा स्टडीमध्ये मार्क वाढणार नाही आहे, हे लक्षात घ्यायचं। त्यानंतर PIQ अनालिसिस म्हणजे काय आपण यापूर्वी टाकलेले आहे की समजा जर बाळशास्त्री जांभेकरचा प्रश्न आला तर मग आपण तिथं काय करतो, अदर माहिती काय करतो, संदर्भ ग्रंथातून PIQ ऍड करून पाहत असतो, त्याला म्हणतो अनालिसिस। या 2 गोष्टीत तुम्ही पकड पाहिजे तुमची। या 2 गोष्टी जर चुका झाला तर आपण काही म्हणजे आपल्यात मार्क वाढत नाही। का म्हणतो, एक पॉलिटीमध्ये एक कलम असते एक खटला आहे केशवानंद भारती खटला 1973चा, त्यामध्ये एक म्हटलं होतं बा राज्यघटनेत दुरुस्ती करता येते का, तर त्यांनी म्हटलं होतं हो, परंतु त्याच्या मूलभूत संरचनेला धक्का न लावता करता येते। हे कोणी म्हटलं, आपली केशवानंद भारती खटल्यामध्ये। आणि ही आपल्याला बिन लागू होते का, आपला बेसिक स्ट्रक्चर काय PIQ अनालिसिस आणि लॉजिक अप्रोच हे तिसरा पार्ट। परंतु आता आपण काय चुकतो माहित आहे का, या PIQ अनालिसिस मध्ये चुकतो। PIQ होता आणि मलाच नाही का माझा चुकला किंवा मला आठवला बिन नाही PIQ होता म्हणून। या गोष्टी जर तुमच्या होत असेल तर मग तुम्ही पास म्हणजे तुमचे मार्क वाढणार का, कदाचित नाही आहे। आणि हेच सांगण्याचा प्रयत्न केला की आपण काय करू, न्यू बॅच आता जे जॉईन आहे समजा 2 महिने नाही का आपला GS 2 महिन्यामध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू। म्हणजे होते काय, लास्ट 1 महिना असेल किंवा 15-20 दिवसात आपण नाही का फक्त 7-8 पेपर घेऊ किंवा 5-6 पेपर घेऊ किंवा 7-8 असो, जेवढे होईल तेवढे शक्य। परंतु त्यामध्ये तुमचं नाही का काय होणार आहे, आता जर तुम्हाला मी डायरेक्ट पेपर घेतला वीकली जसं मुलं म्हणतात, परंतु वीकलीचा मला वाटत नाही की इतका तुम्हाला फायदा होईल। कारण की ज्यावेळेस तुम्ही सायन्स चांगले वाचता, हिस्ट्री चांगली वाचता, जे हॉट टॉपिक कव्हर करसाल, त्याच्यानंतर तुम्ही जिओ बाकीचे GS मॅथ रिजनिंग चांगले करसाल, त्यावेळेस ते पेपर पाहिला तुम्हाला कळणार की हे इझी होता का, हे PIQ होता का, अनालिसिस होता का, लॉजिक होता। हे मी ज्यावेळेस सांगणार त्या व्हिडिओ घेऊन तर तेव्हा तुम्हाला ते जास्त कळणार। मी म्हटलं फक्त पेपर घेऊन तुमचं बेसिकच माहित नाही, तुम्हाला समजा बेसिक मध्ये चुकत आहे तर त्याचा फायदा होत नाही। म्हणून नाही का माझ्यावर विश्वास ठेवा, मी नक्कीच नाही का म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून घेतो मी जेव्हा मला वाटलं ना ते। फक्त तुम्ही जे मी सांगत आहे की आज प्लॅन सांगणार आहे, 6 डे आपण टाकणार आहे आणि 1 डे काय राहणार त्याची तुम्ही रिव्हिजन करायची, म्हणजे ते 1 वीकचा प्लॅन होईल। आणि मॅथ अँड रिजनिंग आणि करंटचा काय तुमचा अप्रोच असला पाहिजे ते सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर पहा आजचा व्हिडिओ। सर्वप्रथम हे पहा, हे मार्क भेटलेले आहे, जी मार्कशीट नाही का ऑलरेडी नाही का 3 व्हिडिओ टाकले होते आपण त्याच्यापूर्वी, हे टाकलेली आहे मार्कशीट सहित आहे, टेलिग्रामवर सुद्धा आहे। परंतु सांगण्याचा उद्देश काय माहित आहे का, हे तुम्ही मेंटरशिप बॅच लावत आहे, स्वतःहून मी परीक्षा दिलेली आहे आणि स्वतः मी
एवढे मार्क घेतलेले आहे, परंतु तुमचा जर यामध्ये कमी मार्क येत असेल किंवा 10 म्हणजे 1 पासून समजा 0.25 न जातो आपण, म्हणजे 1.25 पकडा, तर 20 ते 25 किंवा 30 मार्क पर्यंत जरी तुम्हाला कमी मार्क येत असेल तरी सुद्धा तुम्ही या 3 महिन्यामध्ये योग्य प्लॅनिंग करून हे मार्क वाढू शकता. आणि त्याला मी हेल्प करणार आहे, कारण की माझी पहिली बॅच आहे आणि मी 100% देणार आहे की मॅक्झिमम स्टुडंट काय झाले पाहिजे क्लिअर. आणि सर्वात मोठी ऑपॉर्च्युनिटी का म्हणताय की 5,700 प्लस जागा आहे आणि आणखी जागा ऍड होणार आहे. ही संधी पुन्हा येणार नाही आहे. त्यामुळे ज्यावेळेस 7,000 जागा होत्या ना, हे 7,000 जागा होत्या, त्यावेळेस कट ऑफ किती होता? 19 मार्क होता ओपनचा म्हणताय, आर्ट्सचा तर सोडूनच द्या. म्हणून मी म्हणताय की या वर्षी रिस्क घ्यायचीच नाही. तुम्ही जर स्टडी जर योग्य प्लॅनिंग ने केला तरच फायदा आहे. आणि ही जी मी स्ट्रॅटेजी सांगत आहे नुसतं प्री नाही आहे. जे आपण प्रीला 100 मार्कचा स्टडी करतो हे सर्व स्टडी मेन्सला आहे. किती? 65 ते 70 मार्क किंवा 60 ते 65 100% आहे विषयानुसार जर पाहिलं. कारण की मेन्सला काय मॅथ अँड रिजनिंग प्रीला 20 मार्क आहे, मेन्सला 22 मार्क आहे. झालं तुमचा सॉल्व. प्रीला चांगलं केल्यामुळे मेन्सला तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. त्यानंतर पॉलिटी प्रीला 15 आहे, मेन्सला 15 आहे. जिओग्राफी 10 आहे प्रीला, मेन्सला 10 आहे. त्याच्यानंतर काय हिस्ट्री 10 आहे प्रीला, मेन्सला 10 आहे. हे झाले. त्याच्यानंतर करंट 15 आहे, मेन्सला 10 आहे. म्हणजे पान हेच वाचत आहोत आपण. करंट काय जास्त नाही आपल्याला, मेन्स 2 महिने असल्यामुळे आपल्याला काय हेच वाचायचं आहे. जे आता वाचणार आपण 1 वर्षाचं तेच वाचायचं आहे आपल्याला. परंतु तुमची स्ट्रॅटेजी फार मॅटर करते, कारण की एका दिवसामध्ये सर्व गोष्टी कंप्लीट होत नाही. हे सर्वप्रथम स्वतःला सांगायचं. जर तुम्ही नाही का एका दिवसात जर सर्व करायला बसले किंवा एका दिवसात सर्व खायला बसले काय आपण म्हटलं तर शक्य होणार आहे का? होणारच नाही आहे. त्यामुळे सर्वप्रथम माइंडला सांगायचं की ज्या गोष्टी मी करणार आहे डे मध्ये ते करणार आहे, परंतु मॅथ अँड रिजनिंग सारखा टॉपिक असेल, करंट सारखा असेल, हे तुम्हाला डेली घ्यावं लागते. परंतु डेली कसं घ्यायचं? याला जवळपास या 2 सब्जेक्टला 3 तास द्यायचा. 3 तास सफिशियंट आहे. 3 तास, 1-1.5 तास आपलं करंट घ्यायचं आणि 1-1.5 तास तुम्हाला मॅथ घ्यायचं, जे हॉट टॉपिक आहे ते. तर तुम्हाला काय हवी 2 महिन्यात हे मी डे कंप्लीट करायचं नाही आहे. समजा जर तुम्ही राजकीय घडामोडी घेतल्या आणि जर 20 पेज असन तर तुम्ही काय करसान, फर्स्ट टाइम असन तर 5-6 पेज जरी झाले तुमचे तरी चालते. कोणाचे जर चांगलं असेल तर ते 7-8 पेज 10 पेज करी, तुमच्यानुसार ठरवा. परंतु त्याला 2 किंवा 3 दिवसात जरी झालं ना एक टॉपिक तर चालते. मॅथचा बी, कारण की मॅथ पायसान, त्याचे PIQ पायसान सोडवसान हे. परंतु आपला टॉपिक एंड नाही करायचा. आपल्याला काय करायचं आहे? 1 मार्क फिक्स करायचा आहे. जसं मी लसाई वाचलं तर तुम्हाला लसाईची फिलिंग काय आली पाहिजे माहिती आहे का? की माझा 1 मार्क फिक्स झाला. मग हे ज्यावेळेस तुम्ही असं 2-3 दिवसात एक टॉपिक करतात, कारण की 3 महिने आहे, तर तुम्ही मॅथमध्ये जवळपास 20 पैकी 14 ते 15 क्वेश्चन्स टॅकल करता का? तुम्हाला PIQ नुसार चाललेले आहे, तुम्ही फिक्स मार्क घेत आहे आणि यामधला येणार आहे, म्हणजे मिनिमम तर तुम्हाला 10 प्लसच राहणार आहे. हे जर तुमची स्ट्रॅटेजी आहे दृष्टिकोन असं. नाही तर तुम्ही म्हटलं मी करंट डेली करतो, 3 तास देतो, मॅथले 2 तास 3 तास देतो, असं तुमचं होईल ते. परंतु तुम्हाला कन्फ्युजन होईल. बाकी GS जे मागं आहे, कारण की आपल्याला GS वरच प्री क्रॅक करायची आहे. GS कारण की रिपीटिव्हली येते आणि टाइम जर तुम्हाला लागला तर तुम्हाला काय होते माहिती आहे का? तुमचं PIQ की अनालिसिस व्यवस्थित नाही की तुम्ही कन्फ्युजन होत आहे. हे नाही झालं पाहिजे. हेच या बॅचचा फायदा आहे. हे तर सांगणार आहे मी तुम्हाला. हे मार्क पाहून घ्या माझे. कंबाईंड ग्रुप बी 71.25, हे 24चे 25चे 60 आहे. आता हे ग्रुप C आहे आणि 12 मार्कने आता राज्यसेवा मेन गेली. आता राज्यसेवा प्री पास आहे. मी पण डिस्क्रिप्टिव्ह देणार नाही, मी असं दिली होती, कारण की डिस्क्रिप्टिव्ह आपल्याला आपण काही तयार करत नाही आहे, फक्त काही गोष्टीमुळे दिली होती. आणि एक सांगायचं तात्पर्य हेच आहे की मी एक थोडं सांगतो मग स्टार्ट करतो. मॅथ जे आहे टॉपिक, मॅथबद्दल कसं करायचं असते. सर्वात पहिली सेम बुक्स आहे, सर्वात पहिली सर्व सेम आहे, बरोबर आहे. पण मार्क का नाही पडत हे तुम्ही क्वेश्चन केला का? तर नाही. तर एक लक्षात घ्यायचं, ज्यावेळेस आपण मी उदाहरण देत आहे, लसाई मसाई हा टॉपिक जर तुम्ही घेतला तर तुम्हाला काय करणार आहे की लसाई मसाईमध्ये नेमकं काय करायचं, हे कुठं जाऊन करायचं. पहिले सर्वप्रथम जे तुमच्याशी अनालिसिस बुक आहे MPCचं, कोणत्या सरांचं असो, अरगडे सर, अभिजित ठिगडे सर असो किंवा सचिन ढवळे सर, यापैकी कोणतेही असो, तुम्ही घेतलं लसाई मसाई, तुम्हाला काय करणार, बुक्समध्ये गेल्यावर तुम्ही डायरेक्ट एक्सप्रेस हे नाही वाचणार आहे, काय पुस्तकात नाही जाणार. तुम्ही काय जाणार, सर्वप्रथम PIQ. तुम्ही काय करसाल, लसाई मसाईमध्ये जर 50 क्वेश्चन्स आले असेल, तुम्ही पकडून चला की त्यामध्ये एक तुम्हाला काय करते की एक टाईपचा जे क्वेश्चन आहे समजा ते 7 वेळा आलेला आहे 50 क्वेश्चन मध्ये, आणि अशी टाईप किती आहे असं जर तुम्ही केलं तर एक क्वेश्चन फक्त तुमच्या नोट्समध्ये लिहायचा. नोट्समध्ये म्हणताय तुम्ही हे वेगळं करताय काय, अनालिसिस करत पैसे, परंतु त्यामधून कर्स काढताय तुम्ही. आणि तुम्ही काय करसाल, एक क्वेश्चन लिहिला,
आणि त्याचं एक्सप्लेनेशन केलं म्हणजे 7 क्वेश्चन्स बरोबर 1 क्वेश्चन झाला तुमचा इथं. म्हणजे तुमचं रिव्हिजन चांगली होईल. मग तुम्ही दुसरा टाईप लिहिला, हे त्याच्यावर जर 5-6 क्वेश्चन असेल तर 5-6 क्वेश्चन पकडून दुसरा एक टाईप झाला. म्हणजे असे तुम्ही 7 प्रश्न जरी राहिले, ते 7 टाईप राहिले तर तुम्ही 50 क्वेश्चन्स कव्हर करत आहे. म्हणजे इथं काय म्हणे 7 टाईप इक्वल टू 50 क्वेश्चन्स. म्हणजे तुम्ही काय केलेले आहे. म्हणजे होते काय वेळेवर तुम्ही ते 50 क्वेश्चन पाहणार नाही रिव्हिजनच्या वेळेस. फक्त 7 क्वेश्चन जरी तुम्ही पाहिले तर ते 50 क्वेश्चन पाहिल्यासारखे आहे. हे तुमच्या अप्रोच पाहिजे. हे तुमच्या रिव्हिजन स्वतःची नोट्स पाहिजे मॅथची. हे ज्यावेळेस तुम्ही असे टाईप लिहिसाल तर तुमचा अभ्यास इतका चांगला होते ना. तुम्ही सांगा बरं, आता तुम्ही जर 50 क्वेश्चन घेतले तर तुम्हाला किती समजा आपण 3-4 तास लागले किंवा 2 दिवस लागले असं चालून घ्या. मी न्यू स्टुडंट आहे म्हणून म्हणताय. मी ओल्ड स्टुडंट म्हणत नाही. ओल्ड स्टुडंट तर खूप चांगला करणार, परंतु न्यू स्टुडंट पकडून चालत आहे मी की बा त्याला पाहा लागेल, मग त्याचा व्हिडिओ पाहा लागेल, त्याच्यानंतर त्याला समजणार. मग त्या दृष्टीने मी 3 दिवस म्हटलं. 3 दिवस एक टॉपिक. मग होईल काय तुमची फिलिंग, लसाई मसाई माझ्यावर प्रश्न आला तर 1 मार्क फिक्स. आणि मी सांगतो त्या साईड टाईपच्या बाहेर जातच नाही. म्हणून मी म्हटलं मॅथ अँड रिझनिंग सुरुवात करताना इझी टॉपिकनुसार मीडियम आणि टफ असं गेलं पाहिजे. तुम्ही डायरेक्ट टफ गेले तर तुम्हाला काय वाटते मॅथ अँड रिझनिंग हार्ड आहे, सायन्स हार्ड आहे. असं नाही आहे. पहिले इझी एक मार्क गेन करा, नक्कीच तुमच्या मार्कमध्ये वाढ होणार आहे. आणि हे बॅच लावलीच पाहिजे असं काही नाही आहे. ज्यांना वाटते की रिस्क घ्यायची नाही त्यांनीच लावा. नाही तर जे आपण व्हिडिओ टाकलेले ऑलरेडी ती नक्की पहा, तेव्हामधून सुद्धा बरेच मार्क कव्हर होते. आता लक्षात घ्या, हे तर झालं आपलं मॅथ. आणि असंच जायचं आहे तुम्हाला करंट हे ते, कारण की तुम्हाला इतकं कॉन्फिडन्स येईन ना 1.5-2 महिन्यात, तर तुम्ही स्वतःच ते नाही का पहिल्या दिवसापासून आजमावसाल. पहा कंबाईंड ग्रुप बी प्री आपण हे का म्हणत आहे, आपण नाही का 8 महिन्यापूर्वीच व्हिडिओ टाकले होते काही, तर त्यामधून जवळपास 27 प्रश्न आले होते आता कंबाईंडमध्ये. हे सांगाच लागते कारण की न्यू स्टुडंटला माहीत नाही. तर यामध्ये सायन्सचे 9 प्रश्न आहे जशाक तसे. त्यानंतर इकॉनॉमिकचे 11 जशाक तसेच आहे. हे मी लॉजिक अप्रोचचे म्हणतच नाही. त्याच्यानंतर शॉर्ट व्हिडिओ टाकत असतो मी, PIQ टाकत असतो 2-3, आणि त्याची माझ्याकडून जी माहिती देता येईल PIQ ओरिएंटेड किंवा एक्झाम ओरिएंटेड ते देतो. त्यामधून 7 क्वेश्चन आले शॉर्ट व्हिडिओमधून 1 मिनिटाचे. हे लक्षात घ्या. मी माझे सर्व व्हिडिओ PIQ ओरिएंटेड आहे. मी युजलेस घेत नाही, कारण की मला माहित आहे की बा हेच केल्यावरच आपण इन होणार आहे. नाही तर आपण नुसतं आभास राहील की बुक्स वाचत आहे. बुक्स वाचणं होणार आहे का 3 महिन्यामध्ये? हे सर्वप्रथम स्वतःला सांगा. 3 महिन्यामध्ये मी सर्व सिलेबस करू शकत नाही, सर्व बुक्स वाचू शकत नाही. मग काय करू शकतो तर 2020 जे हॉट टॉपिक जी म्हणत असतो मी प्रत्येक वेळेस, ते पहिले आधी. तर ते काय आहे ते नक्की सांगतो. इथं आहे लिहू. तर सांगायचं काय माहिती आहे काय, हे जे तुम्ही पाहिले यामध्ये लॉजिक अप्रोच म्हणजे काय. सायन्समध्ये एक प्रश्न होता पहा, 1-2 प्रश्न आहे. मेंदू जो टॉपिक होता ना, मेंदू बद्दल जी माहिती विचारली ते आपण विद्यार्थी म्हणून लक्षात राहत नाही. म्हणून ते सेंटेन्स ज्यावेळेस वाचतो आपण ते क्लिष्ट आहे, परंतु ते काय पॉझिटिव्ह आहे. म्हणजे वरीपैकी सर्व याला म्हणते लॉजिक, हे लागू आहे. परंतु जर आता तुमचं काय अनालिसिसचा पार्ट काय माहिती आहे का, मेंदूवर प्रश्न आला. आता याच्यावर प्रश्न कोणता बनीन बा आयोगाने जर म्हटलं तर मेंदूवर, तर मेंदूचं किती वजन असते ग्रॅम, याच्यावर प्रश्न पोलीस भरती आलेली आहे. त्यानंतर मेंदूचे 4 भाग आहे, सेरिब्रम, सेलिबिलम, ओब्लिगटा आणि ते नर्वस, हे काय म्हणते आपलं स्पिनल कॉर्ड. याचे त्यांचे 4 प्रकार आहे. मग आपण त्याच्यात प्रश्न काय म्हणजे स्टेट बोर्डचं चार्टच आहे. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की बा आपण जे डिसिजन मेकिंग करतो किंवा आपण विचार करतो हे कोणत्या मेंदूच्या कोणत्या भागात करते. मग तुम्हाला इंग्लिशमध्ये विचारेल, ते प्रमस्तिष्क अनुमस्तिष्क विचारणार नाही, इंग्लिशमध्येच विचारणार. त्यानंतर असा प्रश्न येते किंवा शरीराचा तोल कोणता मेंदू सांभाळते ते विचारणार. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. मग म्हणजे प्रथिनाचे वहन कोण करते आपल्या शरीरात ते सुद्धा दिलेलं आहे. त्यामध्ये प्रतिक्षिप्त क्रियाचे नियंत्रण कोण करते, बऱ्याच गोष्टी त्या चार्टमध्येच आहे. परंतु मला जर आला प्रश्न मेंदूवर तर तिथूनच येणार. हे मी तुम्हाला या सायन्स मी घेतलं ना त्यामधून सांगणार आहे. हे लक्षात घ्या. हे आणि बाकी तर मी सांगत आहे, हे 2च विषयाबद्दल बोलत आहे मी. हे शॉर्ट मध्ये काही इतिहास असू शकते, परंतु मी अदर जी आहे घेतलंच नाही. जसं मी सायन्स इकॉनॉमी घेतलं नाही. क्वालिटीमध्ये जवळपास 15 पैकी 12च्या वरच मार्क असते कोणाला, 12, 13, 14 किंवा 12, 13, 14 कुठं 15 पैकी 15 रिपीट असं ना 15 भेटते, कारण की याच्यामध्ये स्कोरिंग आहे. जिओग्राफीमध्ये तर 5-7, 10 पैकी 5-6 कुठेच गेले नाही. आणि हिस्ट्रीमध्ये मी 5-7 कुठेच गेले नाही, 5 तर कुठूनच गेले नाही. मग हे जर प्लस केले तर हे टोटल किती व्हायला लागले, 50+ होत आहे. मग आपला कट ऑफच किती येणार आहे यावेळेस, ग्रुप सीचा खूप कमी येणार आहे. सांगायचं काय, म्हणून मी म्हटलं जे न्यू स्टुडंट आहे त्यांनी एकदा डेमो पहा, डायरेक्ट लावू नका. डेमो पाहायचा, PDF पाहायचा, काय आहे व्हिडिओ कशी आहे त्यावेळेस लावायचं ना. स्वतः रिस्क घ्यायची नाही. 400 रुपयेच बॅच आहे. 399 साठी आपण नाही का एक शर्ट घेऊ, आपण 500 रुपये शर्ट घेतो. बॅच काय आणि मेंटरशिप बॅच आपली अदर क्लासेसपेक्षा किंवा वेगळी आहे. हा लक्षात घ्या, कारण की आपण नाही का स्वतःहून देत आहोत आणि त्याचा नक्कीच फायदा होईल तुम्हाला.
खूप मोठी संधी आहे, हे तर तुम्हाला सांगितलं. कट ऑफ सेम बुक्स सेम नोट्स सर्व आहे, सर्वापाशी 21,000 आहे, नोट्स आहे, बुक्स आहे. परंतु काय चेंज पाहिजे तर स्टडी अप्रोच चेंज पाहिजे आपला. काय पाहिजे चेंज? स्टडी अप्रोच. आणि तेच तुम्हाला मी सांगणार आहे. कारण की तुमचा जर तेच ते असं स्टडी अप्रोच तुमचे मार्क वाढणार नाही. तुम्हाला हे वाटत असं यावेळेस मला 40 होते, यावेळेस 42 झाले, 43 झाले, मग जास्त वाढ झाली नाही. परंतु तुम्ही जर मला पाहसाल तर माझे कट ऑफ पेक्षा नाही का पहा, इथं तुम्ही म्हणसाल 71 इथं 60 कमी झाले सरची. नाही, कट ऑफच ठरते. कट ऑफ किती होता? इथं 62.5 होता काहीतरी. याच्यात किती प्लस पाहा तुम्ही, 9 9.5 मार्क काहीतरी आहे. हा, इथं किती मार्क आहे? 60. इथं कट ऑफ जवळपास वाटते मला 60 काहीतरी 50. पण इथेही 10 मार्क जास्त आहे. इथे काय आता 53 आहे, तिथे 7-8 मार्क जास्त आहे. हे म्हणजे इथं तुम्हाला ग्रुप सी मध्ये इथं काय त्यावेळेस काय कट ऑफ लागला होता वाटते 40-42 काहीतरी. इथं तर 20 का 21 मार्क आहे जास्त. इथं 65 आहे. हे जाऊ द्या, हे विषय नाही. परंतु सांगण्याचं काय सांगणं आहे की बा कट ऑफ हे जे मार्क आहे ते याच्यावर ठरत असते, कायच्यावर पेपर कसा होता हे. आता कट ऑफचं नाही आपलं, ते नंतर सांगेन. अटेम्प्ट ती पुढं आहे, परंतु सध्या आपल्याला माहिती वाढवा लागते. आणि हे तुमचा चेंजच पाहिजे ना हे. आणि सर्व बुक्स टॉपिक होणार नाही, सर्व करणार नाही, हे स्वतःला सांगायचं. कारण की आपल्या सायन्स वाचायचं आहे तर सायन्समध्ये असे कोणते टॉपिक्स आहे की जे पहा प्रथम केले तर आपल्याला मार्क देणार आहे, आणि तेच पहिले करायचे असते. सिक्वेन्स नुसार कधी वाचायचं नसते, हे सांगत आहे. आणि आपल्या जे पेज आपण जे देणार आहे नोट्स ते 1, 2 किंवा 3 पेज, जसं जास्त मोठं राहिलं तर जास्त मॅक्झिमम नाही का 1 किंवा 2 पेज मध्ये देण्याचा प्रयत्न केलेला, रिव्हिजन होईल. आणि तिथं काय केलेलं आहे तुम्हाला काहीच पाहावं लागत नाही. 21,000ची मी PIQ लिंक केलेली आहे. जसं 1773चा रेग्युलेटरी ऍक्ट असं मी 1773चे जेवढे प्रश्न आले ते केले, त्याची एक्सप्लेनेशन दिलं, बस. त्याच्यावर काही करत नाही. 73वर आला तर पुन्हा तुमचा 1 मार्क फिक्स झाला पाहिजे. हे तुमची जबाबदारी आहे. मी देत आहे हे तुम्हाला पाठ पाहिजे, हे लक्षात घ्याच. त्यानंतर सर्वात हे का म्हणता मी 2020 हॉट टॉपिक फार इम्पॉर्टंट आहे. हे तुम्ही सायन्सचे जर 50 टॉपिक असेल तर 50 करायचे नाही आहे, 20 याच्यावर रिपीटिव्हली क्वेश्चन्स आहे. अणु टॉपिक झाला, धातुकी झाला, प्रकाश, ध्वनी, हे वाचल्यावर तुमचे मार्क फिक्स होते. फक्त पुस्तक वाचल्यानं नाही, PIQ लिंक करून कुठं प्रश्न आहे, काय अनालिसिस आहे, एवढं केल्यावर तुमचा मार्क फिक्स होणार आहे. हे तुम्ही नक्की पहा. मी मागचे सोर्स टाकले होते, हे रिपीट झाले ना. याची PDF बी नाही आपल्या टेलिग्रामवर आपण, आणि याचे व्हिडिओ सुद्धा आहे. म्हणजे की सोर्स काय होता त्यांचा आयोगाचा, हे तुम्ही पहा नक्की. कारण की हे आयोग आता मी हे जे ज्यांनी स्टुडंट आहे ना त्यांनी बॅच लावण्यात चालते समजा, परंतु तुम्ही हे नक्की पहा. एक तर 26चे टाकलेले आहे आता कंबाईनचे, त्यानंतर 25चे आणि 24चे, हे सर्व टाकलेले आहे मी व्हिडिओ. की पॉलिटीचे 15 प्रश्न कुठून रिपीट झाले, सोर्स काय होता आणि काय करायला पाहिजे, हे तुम्ही एकदा पहा. मोठा व्हिडिओ मी तेव्हाच तुम्ही नाही का बाकीचं स्टार्ट करा. कारण की तुम्ही डायरेक्ट पुस्तक वाचसान तर मार्क वाढणार नाही आहे. पहिले आयोगाले समजून घेणं, आयोग काय करताय, आयोग कशा प्रकारे प्रश्न आहे, कोणते रिपीट आहे, कोणते अनालिसिसचे आहे, कोणते लॉजिक अप्रोचचे आहे, हे सर्व तुम्हाला अनालिसिस झाल्यावर तुमचं मार्क वाढणार आहे. नाही तर तुम्ही म्हणसाल मी पुस्तक वाचत आहे फक्त, मार्क वाढणार नाही आहे. तुम्हाला आठवण सुद्धा नाही राहील पेपरवर. 1 तास मध्ये मॅनेजमेंट खूप महत्वाचं असते टाइम. ते नंतर आपण नाही का 5-7 पेपरमध्ये नक्कीच तुमचं त्याच्यात डाऊट होईल. परंतु सध्या काय आहे, जे बेसिक स्ट्रक्चर असते आपलं त्याच्यामध्ये तुम्हाला नाही का वाढवा लागेल ना आपल्याला मार्क. तर तुमचं जर बाळशास्त्री जांभेकरच माहित नाही तुम्हाला, बाकी तर तुम्हाला काय करून फायदा आहे ते लॉजिक अप्रोच सांगून काहीच नाही. ते कारण की ते बेसिक आहे, त्याच्यावर पुन्हा प्रश्न येईल बाळशास्त्री, तुम्ही पुन्हा चुकणार. मग हे अशी आपल्याला मिस्टेक करायची नाही आहे, हे सांगायचं आहे. कारण की मी जे देईल ना तुम्हाला, आपले जे मुलं आहेत 200, तर तेच करायचं फायनल. कारण की ते 100% जेन्युइनली देत आहे मी. आणि हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला समजते की माझा 1-1 मार्क तुम्ही असे करतच नसेल बरेच स्टुडंट. त्यामुळे तुमचा स्टडी तर खूप आहे, 8-10 तास करतात, परंतु मार्कमध्ये तितका फरक दिसत नाही. हे तेच कारण आहे. आणि आपण टार्गेट देत नसतो कधी बी की मेंटरशिप बॅच फक्त राष्ट्रीय उत्पन्न वाचा, हे नाही. आपण त्याचे जे काही नोट्स असेल ना आपले हँडरायटिंग द्यायचा प्रयत्न करता. आणि तुमच्यासाठी मी नवीन काढत आहे खास करून. आणि काही अक्षरचा इश्यू असेल तर नक्कीच काही मुलं मुली स्टुडंट जे आहे हेल्प करत आहेत, त्यांनी नोट्स पाठवले, त्या पाठवत आहे आपल्याला, ते आम्ही सेंड करणार तुम्हाला, किंवा त्यांनीच करत आहे वैयक्तिकपणे, त्यांचं बिन थँक्यू. लक्षात घ्या. आणि डेली कसं झालं पाहिजे माझं, हे 20 हॉट टॉपिक जे म्हटलं, 1 हॉट टॉपिक 1 मार्क, ही फिलिंग झाली पाहिजे तुमची आली. हे जर फिलिंग होत नसेल तर तुम्ही अभ्यास करत नाही, हे तुम्ही स्वतः करायचं. कारण की हे जसं आता मी लसाई मसाजचं टॉपिक केलं उदाहरणार्थ, किंवा राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक केलं, तर ते PIQ पाहिजे, सर्व माहिती केल्यावर मला कसं वाटलं पाहिजे, यावर जर प्रश्न आला तर मी चुकणार नाही. हे झालं तुमचं कॉन्फिडंट, म्हणजे 1 मार्क फिक्स. म्हणून म्हटलं 1 हॉट टॉपिक 1 मार्क, म्हणजे 20 हॉट टॉपिक जर सायन्सचे काढले, 20 हॉट टॉपिक इकॉनॉमिक्स, हिस्ट्री असे काढले हे पहिले, कारण की याच्याशिवाय प्रश्न सेट होत नाही, ते तुम्ही पहिले करायला पाहिजे. म्हणून म्हटलं मी हॉट टॉपिक, हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, कारण की हे सर्व महत्वाचं आहे.
बाकी सब दुय्यम आहे, सबऑर्डिनेट गोष्टी आहे. त्यानंतर पहा आपली जी बॅच आहे ना त्यामध्ये नेमकं काय आहे मी सांगतो. आता हे सायन्स जे आहे 15 प्रश्न असते आपल्याला, हे तुम्हाला माहित आहे. त्यानंतर हिस्ट्री जी आहे 10 क्वेश्चन्स असते, करंटला 15 असते आणि मॅथला 20 असते. जवळपास हे 60 आहे. हे सुरुवात ह्याची आहे सुरू. मी फक्त करंट आणि मॅथ बद्दल टार्गेटमध्ये टाकत असतो की बा हे करा. आता मी व्यवस्थित नाही का मॅथ आणि करंटचं टाकणार की 2-3 दिवसात एक टॉपिक करा, कोणता करायचा ते मी टाकण्याचा प्रयत्न करतो. हे याबद्दल आपण काही देणार नाही. फक्त मी टार्गेट सांगेन की हे करा, कारण इझीनुसार मी तुम्हाला देईन. नक्कीच तुमचा कॉन्फिडन्स डेव्हलप होईल. आणि ज्या स्टुडंटना वाटत आहे की बा मला मॅथमध्ये काहीच माहीत नाही, तर मी मला तुम्ही टेलिग्रामवर असं मेसेज करा. मी क्लास लावा नका लावू, मी तुम्हाला रिप्लाय देईन की या सरांचा क्लास लावा किंवा या सरांचा डेमो पहा. ते पहिले पाहायचं, त्यानंतरच तुम्ही नाही का मॅथचा क्लास लावायचा. लक्षात घ्या, हे तुम्हाला कळूनच जाते. कारण की मी ज्या गोष्टी सांगणार ते तुम्हाला कळल्यावरचा, नाही तर मी जे बोललो ते नाही, मावर विश्वास नाही ठेवायचा. मी त्याचे पहिले डेमो सांगेन, ते तुम्हाला कळले त्यावेळेस लावायचा. त्यानंतर सायन्स 15 क्वेश्चन्स हे आणि हिस्ट्री हे आता सुरू आहे, हे 2 टॉपिक. कारण की मुलांचं काय म्हणणं आहे की बा मी जर 4 विषय घेतले तर त्यांना नाही का करंट करावं लागते, मॅथ करावं लागते आणि कोणी लँग्वेज बी सोबत घेत आहे. तर 5-5 विषय एका दिवसात होणं शक्य आहे का? नाही. म्हणून आपण कमी खायचं परंतु चांगलं खायचं असं म्हणणं आहे माझं. त्यामुळे मी म्हटलेलं आहे की हे इकॉनॉमिक्स आणि सायन्स आणि हिस्ट्री घेऊ आपण 25 डे मध्ये जवळपास कंप्लीट करूया. आणि करंट आणि मॅथ हे तुम्ही 2 महिन्यात जरी झालं तुमचं चांगलं तरी चालते. कारण की याला आपण काय म्हटलेलं आहे, हे करंट आणि मॅथ हे 2 किंवा 3 दिवसामधून एक टॉपिक झाला पाहिजे. टॉपिक असा झाला पाहिजे त्याच्यावर जर प्रश्न आला तर माझा फिक्स झाला पाहिजे, हे सांगणं या व्हिडिओमधून आहे. त्यानंतर डे 4 आजचा आहे सुरू, डे 4. म्हणून म्हटलं जर ज्याला लावायचीच असेल, इंटरेस्ट असेल तर नक्की लावा लवकर. कारण की तुम्ही 10 दिवसांनी लावसाल तर तुम्हाला ते कसं आहे तुम्हाला माहिती, पण 10 दिवसाचे मागच असाल ना तुम्ही 10 दिवस. त्यामुळे मी म्हटलं तर तुम्ही लावा. आणि जर एखादी लेट बिन तुमच्यापाशी व्हिडिओ पोहोचला तरी तुम्ही लावा, कारण की 1 पेजचीच नोट्स आहे. कारण की तुम्हाला ते केल्याशिवाय नाही का होतच नाही तुमचं. कारण की तुम्हाला लिहायचं काम नाही आहे, फक्त तुम्हाला सायन्स आणि इकॉनॉमिक्स बद्दलच नाही का जे व्हिडिओ राहील त्याची तुम्हाला नोट्स काढा लागेल. ते बिन 1 किंवा 2 पेजची. त्याच्यात PIQ सर्व याच्यात ऍड आहे. वेगळं काहीच करावं लागत नाही तुम्हाला. आणि PIQ फक्त का कंबाईंडची नाही आहे, कंबाईंड, ग्रुप बी, राज्यसेवा सर्व ऑल वन सेवा मे ज्यावर जसं राष्ट्रीय उत्पन्न आपला आणि कंबाईंड, ग्रुप सी, राज्यसेवा, वन सेवा याचा वेगळा आहे का? कोणाचाच नाही. मग राष्ट्रीय उत्पन्न तिकडे प्रश्न आला तर मी 21,000 मधून घेतलेलाच आहे की बा राज्यसेवा 2022चा प्रश्न, 26चा प्रश्न, 24चा प्रश्न असं. त्यामुळे ते तुम्हाला हेल्पच होते. त्याच्यानंतर पहा हे 60 मार्क आहे यांना, ही 60 मार्काची स्टडी आहे. हे जवळपास आपण काय पकडू, करंट आणि मॅथ हे 2 महिन्यामध्ये होईल तुमचं जर तुम्ही व्यवस्थित केलं तर. आणि हे 25 दिवसात, मग हे 25 दिवसात झालं, 25 किंवा 1 महिना चालून घ्या. कारण की सायन्स चांगला टॉपिक करायचा, आपल्याला मार्क भेटले पाहिजे. आता याच्यामध्ये मार्क भेटत आहे. त्यानंतर हे हिस्ट्री बिन चांगलं होईल, याच्यात 5-7 मार्क कुठंच गेले नाही. जर 10 हॉट टॉपिक असेल तर तुमचे त्याच्यामध्ये फिक्सच होणार आहे. हे 25 किंवा 1 महिना. काही टॉपिक सोपे राहतात, जसं जिओग्राफी काही जास्त करायला लागत नाही. 10-12 टॉपिक राहिले ते होते. काहीला वेळ जास्त लागतात, फक्त आपल्याला काय वेळ नाही द्यायचा, आपल्याला काय द्यायचं आहे, हॉट टॉपिक कम्प्लीट आहे. तुमचे मार्क वाढले पाहिजे, हे उद्देश आहे. त्यानंतर पहा आपला कसं आहे 6 डे नाही का टाकायचे, आपले जे काही नोट्स आहे किंवा आपले जे काही व्हिडिओ आहे ते टाकायचे. आणि 1 डे तुम्हाला नाही का काहीच द्यायचं नाही. त्या दिवशी तुम्ही 1 दिवसात रिव्हिजन करायची, जे काही तुम्ही नोट्स काढले असेल ना त्याची रिव्हिजन करायची पूर्ण दिवस. त्यानंतर पहा आणि यामध्ये नाही का फॉर्मॅटमध्ये तुमचं जर मागं पुढे झालं असेल, जसं कोणाला 4च तास राहतात तर चालते, परंतु जे डे कम्प्लीट आहे तेच करायचा, हे लक्षात घ्या. आणि ज्या दिवशी तुम्हाला वाटलं की बा आज बा सुट्टी आहे, बा मला जास्त टाइम आहे, त्या दिवशी तुम्ही एफर्ट लावायचा जितका आहे. परंतु बर्डन नाही घ्यायचं का बा मी मागं जात आहे, मुलं डे 4 करता मी डे 1, असं नाही. आपल्याला काय करायचं आहे डे 1. एक लक्षात घ्या, असं बिन धावलं आपण तर काही फायदा नाही. आपल्याला काय माहित पाहिजे, जे विचारत आहे त्याच्यातला जर प्रश्न आला तर फॉल झाला पाहिजे, हे तुमची स्ट्रॅटेजी पाहिजे. जे वाचणार प्रश्न आला 1 मार्क, नाही तर डे 4 होत आहे ना, आपण नाही का नुसतं पाहत आहे तर मार्क वाढणार नाही. तुम्ही डे 30 वर जा. मी एकच सांगितलेलं आहे, जो कम्प्लीट झालं नाही तुमचं ते पहिले कम्प्लीट करा आणि 1 मार्क फिक्स करा, त्यावेळेसच फायदा आहे. नाही तर काही अर्थ नाही. असं तर तुम्हाला पुढे जाऊन मागं गेलं तुम्हाला लक्षात राहणार नाही. आणि ही जे मेथड सांगितलेली आहे हे खूप बेस्ट आहे. यामध्ये जवळपास 70 ते 80% तुमच्या माइंडमध्येच जाणार आहे पहिल्याच रिव्हिजन मध्ये. मग सेकंड सर्ड जे करता तर 90% त्यामध्ये तुमचा हँडच येऊन जाईल. त्यानंतर बघा मुलांचा आहे की बा वीकली एक पेपर घ्या किंवा 10 दिवसात घ्या. तर पहा माझा एक अनुभव आहे,
सध्या जर तुम्ही नाही का ह्या 3 गोष्टीवर जर आपण पकड केली, म्हणजे 2 गोष्टीवर PIQ आणि अनालिसिस, ते तुम्हाला भेटत आहे. याच्यात जर तुमची चूक झाली तर तुम्ही पास होत नाही, हे लक्षात घ्या. आणि हे हॉट टॉपिक आहे. माझं एकच म्हणणं आहे की हे 2 झाले तर मग आपल्याला लॉजिक अप्रोचवर यायला लागते. मग लॉजिक अप्रोच काय करू आपण, हे सोबतच नाही का, मी जेव्हा 100 प्रश्न घेईन, हे कोण, हे तुम्हाला कळून जाईल. बाळशास्त्री जांभेकर तुम्हीच सांगता, हे तर रिपीट आहे. हे तुमचं कॉन्फिडन्स आलं पाहिजे. मी जर आता घेतलं तर नवीन पुन्हा हे समजणार नाही की PIQ होता का, हे अनालिसिसचा होय का, हे नाही करणार. म्हणून माझं म्हणणं आहे की 2 महिने आपण काय करू, सर्व कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू मॅक्झिमम. झालं मग आपण लास्ट मंथमध्ये नाही का पेपर सेटवरच फोकस करू. म्हणजे पेपर सेट घेतला, तुम्हाला हे कळून जाईल हे PIQ अनालिसिस होय. मग तुम्हाला ते समजणार की लॉजिक होय, हे लॉजिक कसं लावायचं, लॉजिक कुठं चुकते, हे सर्व टाइम मॅनेजमेंट कसा करायचा, सब्जेक्ट आधी कोणता घ्यायचा, स्टार्टिंग कशी करायची, सेकंदात कसा निर्णय घ्यायचा की क्वेश्चन पूर्ण वाचायचा की नाही, हे बऱ्याच गोष्टी मी तिथे सांगणार आहे तुम्हाला. की काही ट्रिक्स असतात, ते सर्व तुम्ही 5-6 पेपरमध्ये तुमचं नाही का ते डाऊटच राहत नाही. फक्त तुम्ही आता एकच प्रायोरिटी आहे तुमची, जे दिलेलं आहे ते सध्या करायचं, त्याच्यात चुकू द्यायचं नाही, त्यावेळेसच फायदा होईल. आणि हे जे करताय मेन्सली सुद्धा आहे, होते कसं माहित आहे का, हे जर तुम्ही आता स्ट्रॉंग केलं तर हे तुम्हाला वाचायची गरज नाही पडली पाहिजे, असा कॉन्फिडन्स असला पाहिजे तुम्हाला. कारण की 2 महिन्यात आपण सर्व नाही करणार, काही जे मेन्स ओरिएंटेड भाग आहे तेच करणार आहे. हे मी इथं सांगतो थोडंसं पहा. हे उद्या लँग्वेज बद्दल थोडंसं सांगतो की मुलांचा प्रश्न होता, तोपर्यंत GS स्ट्रॉंग होईल तर तुम्हाला हे कळणार की काय पेपर कसा अनालिसिस करायचा, सर्व गोष्टी समजणार आहे. त्यानंतर पहा आपली इकॉनॉमिक सायन्सची व्हिडिओ आहे, हिस्ट्री पॉलिटी जीव आपण PIQ नोट द्यायची व्हिडिओ नसणार, डेमो पाहणे. पण सर्वप्रथम काय करायचा, बॅच जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही डेमो पाहायचा. हे डेमो पाहिल्यावर मी नाही का आपल्या टेलिग्राम चॅनलवर याची PDF टाकलेली आहे की हिस्ट्री कसं असलं पाहिजे. 4 दिवस झाले ना, 1 डेची टाकलेली आहे, तुम्हाला त्याच्यावर एक अंदाजच येईल. समाजसुधारक आपण 2 ते 3 दिवसातून एकदा टाकत असतो. 2 झालेले आहे, बाळशास्त्री जांभेकर गोखले. ज्या स्टुडंटनी लावली आहे, तुमचे फ्रेंड्स असेल त्यांचा फीडबॅक घ्या, तेव्हा लावा. कारण की तुमचं नक्कीच नाही का 400 रुपये तुमचे जे तुम्ही देणार आहे ते तुमचं नाही का रिझल्टच्या वेळेस तुमचं ते कव्हरच, म्हणजे तुमचं ते आउटपुट भेटणारच आहे तुम्हाला वाटणारच नाही की 400 रुपये तुम्ही पुढे जाऊन असे म्हणतात की फार कमी आहे. कारण की यांनी बरंच काही दिलेलं आहे. हे का म्हणताय की आपल्याला रिझल्ट बेस्ड बॅच द्यायची आहे, त्याची नावच आहे ध्येयपूर्ती. ध्येयाची पूर्ती करून तुम्हाला इथून क्लिअर करायचाच हा उद्देश आहे. आणि बाकी तुमच्यात स्ट्रॉंग पॉईंट आहे काय, तुम्ही शून्यातून नाही आलेले आहे, तुमचे बऱ्याच आहे, परंतु तुम्हाला एक डायरेक्शन देणं म्हणजे फार इम्पॉर्टंट असते. ते या बॅचमधून करताय बा. याची फी 399 आहे. 1 तारखेनंतर 599 होईल, हे तुम्ही लक्षात घ्या. कारण की फी 399, त्यामुळे लवकर लावा. आणि लवकर लावला तरच तुमचा फायदा. पैसा काय हो, आज नाही उद्या भेटणार, परंतु टाइम गेलेला भेटत नाही, हे लक्षात घ्या. कारण की एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी कधी येणार नाही, एवढ्या जागा कधी येणार नाही. हे जी आता जे तलाठीच्या जागा आहे पुढच्या वर्षी असणार का काय माहित नाही. म्हणून आताच जे आहे झोकून द्यायचं. आपण काही खातानी, काही रिचार्ज करताना, बऱ्याच गोष्टी पाहताना आपण काही विचार करत नाही. 1000 रुपये असेच जाते आपले. त्यामुळे आपण 400 रुपयात इतका विचार करतो की बा लावू का नाही. ऑलरेडी मार्क घेतलेले आहे, आपण डेमो टाकलेले आहे, त्याच्यातून तुम्हाला कळत असेल तर नक्की लावा. याच्यात काहीच नाही, 400 जाईल. पण तुम्हाला पहिल्या दिवशी पण असं वाटणार की काहीतरी वेगळं होत आहे बा. तर वेगळं होत आहे म्हणजे काहीतरी होणार आहे तुमचं, लक्षात घ्या. आता आपण पाहू लँग्वेज आणि GS याबद्दल थोडं सांगणार. आणि हे मॅच नाही का, ज्यांना नाही का मी म्हणतो ना 1 ते 25 मार्क पर्यंत किंवा 30 मार्क पर्यंत कटत आहे, त्यांना सुद्धा फायदा होणार आहे. जे शून्यातून आहे त्यांना सुद्धा फायदा होणार आहे, ज्यांना कधीच अभ्यास केला नाही. सरळ सेवा होती इकडं, आणि सरळ सेवाल्याने हे डोक्यातून काढून टाका. तुमच्यासाठी जर टफ आहेच, कारण की तुम्ही डायरेक्ट मराठी इंग्लिश वाचत होते, त्यानंतर GS, त्यानंतर काही आपलं काय हे लँग्वेज, समजा इंग्लिश नव्हतं तुम्हाला, परंतु तुमचा एक पॉझिटिव्ह असा आहे की तुमचा गणित हँड चांगला आहे, बरोबर आहे. गणित आहे, त्यानंतर जे तुम्ही मराठी केलेलं आहे ते तुम्हाला मेन्सला सुद्धा काम येणार. जे इंग्लिश IT केलेलं आहे त्याचं प्री लाईन मेन्सला सुद्धा काम आहे. फक्त तुम्ही GS सुद्धा वाचलेलं आहे, परंतु GS कसं वाचलं तुम्ही, 1 लाईन असू शकते, ठोकळा वाचला असं, तिथे तर तुम्हाला फायदाच होणार आहे. कारण की ते काही युजलेस अभ्यास आहे का नाही, पण नाही आहे समजा. परंतु आपल्याला काय करायचं आहे, फक्त काही ठराविक टॉपिक करायचे आहे. मी म्हटलं ना तुम्हाला सायन्स सर्व वाचायचं नाही, हिस्ट्री सर्व वाचायचं नाही आहे. जे मी 20 हॉट टॉपिक दिन डेली ते करायचं, त्याच्या बाहेर काहीच करायचं नाही. तुम्ही डे 1 पासून तुम्हाला हे स्टार्टिंग वाटिंग किंवा वेगळं आहे बा, नक्कीच तुमचा फायदा होत आहे, हे लक्षात घ्या. आणि नक्की लावा न्यू स्टुडंटनी. आपण काय करू आता पहा, तुमच्यापाशी मी 2 सब्जेक्ट टाकले, किंवा तुम्ही वैयक्तिक करता असन 2 सब्जेक्ट, समजा GS चे, कोणी करंट, कोणी मॅथ, 4 झाले. लँग्वेजचं काय करायचं सध्या सांगतो. तुम्ही 3 किंवा 4 सब्जेक्ट डेली घेत असाल
आणि तुम्ही लँग्वेज जर घ्यायचा विचार करत असाल, कारण की 2 महिने आहे, 2 महिन्यात सर्व काही कव्हर होणार का हा प्रश्न आहे. आणि एक लक्षात घ्यायचं, 2 महिने जरी राहिले तरी पॉझिटिव्ह पाहायचं, कारण की सर्व ऑल स्टुडंटला ते 2 महिने आहे. आणि हे कसं असते, ज्यावेळी 4 ते 5 महिने जर मेन्सला असेल त्यावेळेस नाही का स्टडी नाही का थोडूसा नाही का आपण काय म्हणतो स्पीडमध्ये नाही का आपण कुठेतरी सॅक्रिफाईस करतो, म्हणजे कॉम्प्रोमाइज करतो. म्हणजे आपल्याला 4 महिने आहे ना, मग करूच ना आपण, असं होते. परंतु आता कसं होत आहे, 2च महिने आहे. 2 महिने आहे म्हणजे तुम्हाला एकच आलं की बा 2 महिन्यात सर्व होत नाही, म्हणून तुम्ही काय करता, तुमचा निकाल नाही का वेळ म्हणजे तुम्ही व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट करून अभ्यास करता आणि याच्यातून काय मिळते, चांगलं आउटपुट मिळत असते. कारण कमी टाइममध्ये चांगल्या पद्धतीने अभ्यास करतो आपण. पहा तुम्ही ज्यावेळेस कंबाईंड जर आता ग्रुप सी आता 3 महिन्याला आहे, आता कसं करता तुम्ही, संत करता, म्हणलं 8 दिवस 15 दिवस 1 महिना तुमची स्पीड वाढते का, कमी आहे भक्कम वाचायचं आहे, हे अशा गोष्टी येते. म्हणून म्हटलं 2 महिने आहे तर त्याच्यामधून सुद्धा मार्क वाढते. परंतु प्रीला या गोष्टी तुम्ही पकड असली पाहिजे तुमचीवाली, कारण की जे हॉट टॉपिक म्हणतो ना, हेच आहे मेन्सली, सायन्समध्ये इकॉनॉमिक्समध्ये सर्वांमध्ये हेच आहे. फक्त तुम्ही नाही का तुम्हाला कसं वाटते मेन्स वेगळं का प्रीचं वेगळं, असं काहीच नाही आहे, सर्व सेम आहे. फक्त काही प्री मेन्स ओरिएंटेड काही सब्जेक्ट असतात, कायदे असतात, काहीतरी ICT असतात, टेक्नॉलॉजी असतात. यावर आपण करू, म्हणजे यावर आपण नंतर 2 महिन्यात करू शकतो, परंतु आता तर करू नये, कारण की प्री निघाली नाहीत काही फायदा नाही. तर तुम्ही काय करायचं, तुमचं इंग्लिश आणि मराठी पैकी वीक काय, पहिला प्रश्न विचारायचा. इंग्लिशवाल्याला वाटेल माझं मराठी वीक आहे, मराठीवाला इंग्लिश, त्यापैकी एकच सब्जेक्ट घ्यायचा. तुम्हाला 2 पैकी 1 वाटलं, दोन्ही नका घेऊ तुम्ही सध्या, कारण की ज्याला वाटत आहे माझं इंग्लिश वीक आहे, मराठी मी 2 महिन्यात करू शकतो, मराठी करू शकता तुम्ही. ज्याला वाटतं मी मराठी नाही माझं, मराठी घ्या पहिले. पण मराठी वाचताना ग्रामर गेमर पहिले PIQ ओरिएंटेड जायचं. इंग्लिशसाठी महेश पाटील संचं 0 एरर बुक, त्याचं अनालिसिस ते नोट्स आहे ते पाहायची. मराठीसाठी उदय कदम सर त्यांचं 0 एरर मराठी. आणि मोळा वारंबे घ्या स्वतःपाशी ठेवायचं. मोळा वारंबे शिवाय तुमच्यापाशी सोर्स असला पाहिजे ना. सरचं जरी सरने खूप दिलं पण तुम्हालाही कळलं पाहिजे नामाचे प्रकार किती आहे, कारण की तिथं 2-3 पेजचीच माहिती आहे. आपल्याला लिंक करता आलं पाहिजे. आपण वाचत काय PIQच वाचणार आहे, तुम्हाला बऱ्याच गोष्टी नाही का सॉल्व होईल त्यामधून, हे सांगण्याचा प्रयत्न आहे. 2 पैकी एकच घ्या इंग्लिश. आणि कसं करायचं तुम्हाला माहित आहे, इंग्लिश जर तुम्ही एक टॉपिक घेतला, उदाहरणार्थ बेसिक नियमावर प्रश्न असते जवळपास त्याचे 150 प्रश्न आहे, तर ते तुम्हाला त्या नोट्समध्ये किंवा क्लासमध्ये, ज्यांना नाही का शक्य आहे ना क्लास लावा त्यांनी क्लास लावा, रिस्क घ्यायची नाही. कारण की 5 महिन्याचा आपल्यापाशी, या 5 महिन्यामध्ये तुमची चेंज होऊ शकते लाईफ, म्हणून रिस्क घ्यायची नाही. ज्याला वाटत आहे मी अफोर्डेबल आहे त्यांनी नक्कीच क्लास लावा, मी जे सांगत आहे क्लास लावा. आणि ज्यांना वाटत आहे की नाही बा मी वैयक्तिक करू शकतो त्यांनी वैयक्तिक करा. पैशाचा नसन प्रॉब्लेम तर लावा, पण पैशाचा प्रॉब्लेम असेल जे मी नोट्स सांगितल्या त्याच्यावर सुद्धा कव्हर होते, परंतु जास्त वेटेज PIQ. त्यांनी जे पुस्तक बिन केलं, नोट्स बिन केली ना, त्या व्हिडिओनुसारच आहे, त्यांचे जे त्यांनी व्हिडिओ घेतले ना बॅचमध्ये त्यानुसारच आहे, आणि ते सुद्धा काम पडते. परंतु तुम्हाला कळते कधी, इम्पॉर्टंट आहे. पहा एक उदाहरण सांगतो इंग्लिशचं. आपल्याला कॉन्कर्ड म्हणून एक प्रकरण असते इंग्लिशमध्ये, त्यामध्ये 3 प्रकार असतात, ग्रॅमॅटिकल, नोशनल, त्याच्यानंतर आहे का अप्रॉक्सिमेटली म्हणजे जवळचं. यावर प्रश्न आयोगाने नाही का 2022-23 मध्ये राज्यसेवेला विचारत होते, परंतु आता त्यांनी काय केलं, मागची जी मेन्स झाली ना ग्रुप बीची तेव्हाही विचारलं, त्यांनी विचारलं होतं आणि आता सुद्धा विचारलं. म्हणजे काय होते माहिती आहे का, ही 1 पेजची माहिती आहे, 1 पेजचीच माहिती आणि बेसिक नियमावर सुटते आणि सरांनी घेतलेलं आहे. परंतु तुम्हाला काय करते, एक अप्रोच करते बा हे महत्वाचं आहे. याचे 3च प्रकार आहे आणि त्या 3 प्रकारावर प्रश्न आहे, कमी आहे परंतु 1 मार्क फिक्स आहे. मग असे ज्यावेळेस तुम्ही स्टडी करता तुम्हाला काय वाटते, ते टॉपिकच एंड होत आहे आणि 1 मार्क. मग पुढं ग्रॅमॅटिकल विचारलं, मग कॉन्कर्ड, मग ॲप्रोमिक्सली म्हणजे ॲप्रोमिक्सली जे असते ना त्याच्यावर विचारलं, जवळचा जो करता असतो त्यानुसार ठरते. नोशनल म्हणजे काय, करता जरी सिंग्युलर दिसला परंतु ते प्लुरलचे काम करते असं आहे त्याच्यामध्ये. आणि जर करता सिंग्युलर असेल आणि वर्ब सुद्धा सिंग्युलर असते त्याला म्हणतो आपण ग्रॅमॅटिकल, म्हणजे ग्रॅमरनुसार जाते. आणि दुसरा काय म्हटलं आपलं नोशनल म्हणजे न आहे अनेक वचनी, म्हणजे काय करता जर एक असेल, जसं ते कमिटी गिमिटी असते ना, कमिटी जर बा एकच निर्णय असेल तर त्यावेळेस काय असते आपण सिंग्युलर वर्ब वापरतो. परंतु हे असते काय ग्रॅमॅटिकल, जर कमिटी जर एक आहे परंतु त्यांचं मत डिवाइड झालं तर तिथं काय करतो प्लुरल वर्ब वापरतो. प्लुरल वर्ब आला म्हणजे काय, मग हे आहे नॉशनल. आणि जर सिंग्युलर आला समजा तर ते आहे ग्रॅमॅटिकल. आणि जवळचा काय असते, ज्यावेळेस आपण 2 कर्ते जोडत असतो, नॉट ओनली बट ऑल्सो, तर ज्यावेळेस ते नॉट ओनली बट ऑल्सो आपण 2 कर्ते जोडतो त्यावेळेस वर्ब कशाने ठरते, तर ते ओनलीच्या नंतर जे कर्ता असते त्यानुसार नाही का आपण त्यानुसार समोरचा वर्ब ठरते, म्हणजे जवळच्या नुसार, बरोबर आहे, पहिल्यानुसार नाही. मग याला काय म्हणतो आपण अप्रॉक्सिमेटली कॉन्कर्ड. म्हणजे असं आहे, हे सांगत तात्पर्य काय, हे टॉपिक सांगत आहे मी इंग्लिशचा, असं करा तुम्ही, नक्कीच तुमचा त्यामध्ये फायदा होईल.
आणि इंग्लिशमध्ये हे करायचं आणि याला डेली नाही का 2-3 दिवसात एक जरी टॉपिक झाला इंग्लिशचा तरी चांगला आहे, कारण 3 महिने आहे इंग्लिश तुमचं व्यवस्थित होईल. आणि होकॅपसाठी सांगतो तुम्हाला पहा, हे काय सांगण्याचा उद्देश नाही, परंतु आता व्हिडिओ येईल का नाही माहित नाही आपल्या जास्त, कारण की मेंटरशिप बॅचवर फोकस असल्यामुळे ते करावं लागते. असं डेली टाकत जाऊ आपण कधी कधी. ते एक लक्षात घ्या, होकॅपसाठी काय करायचं, इडियम आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन याच्यावर तुमचे चांगले मार्क कव्हर होते. ते सिनोनिम्स अँटोनिम्स नंतर करायचं, फ्रेजर वर्ब याच्या मागे आता सध्या लागायचं नाही. पहिले काय करायचं, इडियम जे आहे ते जवळपास 300च्या जवळपास आहे. त्याच्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन 150 का 200 असेल किंवा 250 असेल. तर तुम्ही काय करायचं, रोज डेली नाही का 10 किंवा 20 इडियम घ्यायच्या. ते बिन PIQच वाचायचं, बाकी टेट सीटच्या मागे लागायचंच नाही, सर्व PIQ वाचायचं. 10 घ्यायच्या, 10 किंवा 20 तुमच्या कॅपॅसिटीनुसार. त्यानंतर 10 वन वर्ड सबस्टिट्यूशन घ्यायचं. मग होईल काय, हे जे समजा 300 जर राहिल्या तर तुम्ही 20चा जर ॲव्हरेज राहिला तर तुम्ही त्याला भागून घ्यायचं, किती दिवसात होते पहा. हे तुम्हाला समजून जाते. 20-20 केलं एक पकड येते तुमच्यावर. हे तर तुम्ही हे याला काय करता, एकदम नाही घेताय, म्हणजे मी दिवसामध्ये डिवाइड केल्यामुळे तुम्हाला काय होते शक्य की त्याच्यामध्ये नाही का तुम्हाला लक्षातही राहते आणि इंटरेस्ट सुद्धा येते. आणि तुम्हाला पुढे जाऊन ज्यावेळेस तुम्ही 300 वाचता तुम्हाला काही गोष्टी होईल की बा एकच मन आहे, ते 2-3 प्रकारे विचारली आहे म्हणजे समानार्थी आहे, तर मग तुम्ही तुमची नोट्स लिहिल्यानंतर तुम्ही लिहिसान त्या नोट्समध्ये. हार्ड मनी राहिल्या ते सुद्धा तुमच्या नोट्समध्ये लिहायचं. 0 एरर फक्त हायलाईट करायचं नाही, 0 एरर ग्रीनमध्ये करायचं, रेडमध्ये करायचं, परंतु तुमच्या नोट्समध्ये आली पाहिजे तेव्हा, तेव्हाच तुमचा फायदा आहे. कारण की तुम्ही 0 एरर पुन्हा वाचणार आहे का लास्टली 1 महिन्यात नाही वाचणार, कारण की मोठा आहे. तर तुमचं काहीतरी तुमची वेगळी नोट्स पाहिजे, तर ते तुम्हाला समजलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला काही क्वेश्चन असे दिसतात 300 वाचल्यावर समानार्थी म्हणी होत्या, काही नाही का विरुद्धार्थी म्हणी होत्या बा त्याची, मग तुम्ही कलेक्ट करसान. हे तुमची वेगळी मेहनत झाली. हेच तुम्हाला काय करणार आहे पुढे जाऊन. कधी ते इडियम बिन तोडून टाकते. आता जसं एकाच माळेची म्हणी तर तिथं काय करीन, एक काढून टाकीन, मग अनेक माळेची म्हणी असं, मग हे कधी आपल्याला तिथं जमत नाही. त्यावेळेस अशा चुका होती. म्हणून आपल्याला हे कशावरून ठरते, PIQ वरून. अशा टाईपचा फ्रेम आहे, या टाईपचं आपल्याला टीचिंग आहे. आणि मेन्स बद्दल नाही का कधी जर वेळ भेटला तर नक्कीच व्हिडिओ टाकतो मी. आता मेन्सला टाइम आहे ना, परंतु हे लँग्वेज बद्दल नाही का हे तुम्ही करा आणि एकच चालू द्या, 2-2 घेऊ नका एका वेळेस, कारण की एक ना धड भाराभार चिंध्यास झालं नाही पाहिजे. कारण की आपल्याला प्रीचे करायचं आहे आणि मेन्सचे करायचे आहे, आणि आपल्याला प्रीच निघली नाही तर मेन्स काय करता. म्हणून म्हटलं प्री निघणार आहे यावर्षी बऱ्याच जणांची, त्याला 30, 40, 45, 50 आरामशी निघून जाते त्यांची आली. कट ऑफ जास्त जाणार नाही आहे. फक्त तुम्ही जे बेसिक स्ट्रक्चर आहे जे प्रीला करता ते मेन्सला सुद्धा आहे. याच्यात चुकी झाली तर तुम्ही पास होत नाही, तुम्ही प्री निघसा मेन नाही असं आहे. म्हणून रिव्हिजन बी इम्पॉर्टंट आहे, सर्व गोष्टी करा, कारण की आपण कमी दिलेला आहे. आणि हे कसं आहे, प्रीचा अभ्यास जवळपास 65% मेन्सला आहे. आणि याच्यात इंग्लिश जर तुम्ही पकडलं, समजा आता हे जर कोणी म्हटलं मी 50 मार्क, हे इंग्लिश तुमचं जर समजा जर 2 महिन्यात झालं, उदाहरणार्थ मी जास्त काउंट 3 महिन्यात चालते, 2 महिन्यात हे संपल्यावरच मराठी करायचं. याच्यात जवळपास 115 क्वेश्चन्सचा अभ्यास करताय तुम्ही आता प्रीली, असं चालते. 115 राहिला कितीचा, 85 क्वेश्चनचा, तर ते आपण करू शकतो ना मग 2 महिन्यात. मराठी त्याच्यात 50 आहे, मराठी का सर्व हार्ड राहत नाही, मराठीमध्ये चांगला मार्क भेटते. मग ते झाले किती, 50 केले आपण प्लस ते 100 किती होते 65, राहिला 35, ते काय 2 महिन्यात सॉल्व्ह होते. कायद्यावर तर 3 पैकी 3 भेटते, 2 तर कुठेच गेले नाही. काही आपण संगणक गिंगणक सांगू मग नंतर मेसला. आता काय आपला मोठा व्हिडिओ होईल, नंतर व्हिडिओ बनवू एखादा. तुम्ही कमेंटमध्ये करा एखादा व्हिडिओ मेन्स ओरिएंटेड बनवून पहा, तर नक्की बनवू आपण. तर जर तुम्ही टेलिग्राम लिंक जी आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देतो, मला पर्सनल मेसेज करा किंवा इंटरेस्ट आहे मेंटरशिप बॅच बद्दल, मी तुम्हाला नाही का त्या टेलिग्रामवर तुम्हाला टाकून देईन किंवा डेमो म्हणून काय आहे ते पाहायचं, त्याच्यानंतर जॉईन व्हायचं. पण जेवढ्या लवकर होता तुम्ही शक्य जॉईन व्हा, कारण की पुढे जाऊन आता 14 दिवस आहे, त्याच्यानंतर नाही का पुढे गेलं तर तुम्हाला थोडं अवघड जाईल ना, कारण की डे मध्ये आणि तुमचा वेळ पण जाणार, कारण की वेळ फार मॅटर आहे. आताच विचार करायचा लावायचा का नाही लावायचं, तर स्वतः व्हिडिओ पाहायचे आपलेवाली जे टाकलेले आहे ते पाहायचे, आणि त्याच्यावरून तुम्हाला काही कळते का त्यानुसार स्टडी करायचं. असं काही नाही की लावलीच पाहिजे ना, लावल्यानं काय होते की बा एका सिक्वेन्सना अभ्यास करत आहोत आपण. आणि जर तुम्हाला वाटतं मी स्वतःच करतो, तर स्वतः याच पद्धतीने करायचा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की तुमच्या ज्यांना फायदा होत आहे त्यांनी नक्कीच नाही का तुमच्या फ्रेंड्सना ज्यांची नाही का राहत आहे, कसं खूप मुलं चांगल्या प्रकारे स्टडी करतात परंतु मार्क वाढत नाही, परंतु हे डायरेक्शन देईन. ते गरीब असो कोणी असो, व्हिडिओ पाहायला की ते नाही का बाकीचे व्हिडिओ नक्कीच पाहिजे, तर त्याला फायदाच होणार आहे. एक त्या 3 महिन्यामध्ये त्याचं नाही का म्हणजे चेंज होणार आहे सर्व. 3 महिने आणि ते 2 महिने नक्कीच नाही का फायदा होईल. पाठवत जा, सेंड करत जा. त्याच्यानंतर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.